आपले जरी आपण कमिट करतो म्हणजे पालकांना मी स्वतः सांगत असतो की तुम्ही कायम सांगत असतो की याच्यामध्ये तुम्ही जे रिझल्ट आहेत त्या रिझल्टच्या कायम निश्चिंत राहा. तुम्ही फक्त आमच्या संपर्कात राहा. ज्यावेळी विद्यार्थी येईल आमच्याकडे तर आम्ही काही गोष्टी पॅरेंट्स मीटिंग दरम्यान सांगतो. काही गोष्टी आम्ही त्यांच्या क्विज रिझल्टच्या संदर्भात आम्ही सांगत असतो. वारंवार त्यांना फोन केल्यावर मग तुम्हाला एक साधी गोष्ट मी सांगतो की मुलगा 10 मिनिटं जरी लेट आला अकॅडमीला तरी त्याच्या घरी फोन केला जातो. की तू का आला नाही आणि याचं मागचं कारण काय. जोपर्यंत पॅरेंट्स आम्हाला आन्सर देत नाही तोपर्यंत ती गोष्ट थांबत नाही. मग ही गोष्ट आजकालच्या जमान्यात खूप कुठेतरी हरवत चालली आहे. म्हणजे आता मी नाव नाही घेणार आहे पण एक मोठे फ्रँचाईज आहे क्लासेसची जे ऑनलाईन सेशन घेतात. त्यांच्या मोठ्या मोठ्या स्क्रीन लागलेल्या आहेत आणि त्या स्क्रीन थ्रू ते लेक्चर घेतात. लेक्चर घेणारे ते सांगतात की ते IIT सर असतात लेक्चर घेणारे किंवा काय. परंतु ज्या वेळेला माझं एक साधं आहे मी थोडासा ओल्ड स्कूल आहे या केसच्या बाबतीमध्ये जोपर्यंत शिक्षकाचा हात विद्यार्थ्याच्या कानापर्यंत पोहोचत नाही आणि जोपर्यंत ती पनिशमेंट दिली तोपर्यंत विद्यार्थी ती गोष्ट शिकत नाही. त्या मताचा मी स्वतः आहे. त्यामुळे मग तुम्ही ऑनलाईन पडद्यावर एखादा मूवी दाखवल्यासारखं एखाद्या शिक्षकाला दाखवायचं आणि त्याच्यातून तुम्ही ते शिकवायचं आणि ह्या गोष्टी करायच्या. त्यामध्ये तुम्ही मग त्याला हे सांगायचे तुमच्या प्रत्येकाकडे माईक असणार आहे तुम्ही त्याला आन्सर क्वेश्चन विचारू शकता वगैरे वगैरे. या केसेस आहेत करतायत करणारे छान करतायत मला त्याच्यामध्ये काही नाहीये. परंतु मी ज्या विद्यार्थ्यांच्या शोधात आहे किंवा जे विद्यार्थी मला वाटते की जे घडायला पाहिजेत जे थोडेसे ऑफलाईन कोचिंग किंवा जे थोडेसे असे चंचल आहेत आपण म्हणूयात की ज्यांना वेगवेगळ्या गोष्टी अजून बऱ्याच करायच्या असतात किंवा त्यांची मन स्थिर नसतात. त्या विद्यार्थ्यांना नेहमीच तुम्ही ऑफलाईन कोचिंग कधी बेटर आहे आणि ऑफलाईन कोचिंगच्या संदर्भात आपण जे काही काम करतो ते पूर्णपणे त्या मुलांना फोकस करूनच करतो.